नमस्कार मित्रांनो, मी विशाल सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आहे आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनल मिशन ऑफिसर्सवर. मित्रांनो, एक गंभीर विषयावर हा छोटासा व्हिडिओ मी तयार करतोय की जलसंपदा भरती मार्फत म्हणजे WRD थ्रू ज्या भरत्या घेण्यात आलेल्या होत्या, आता त्यांच्या परीक्षा होऊन 100 दिवसाच्या वरच्या कालावधी निघून गेलेला आहे, पण अजूनही त्यांचा निवड यादी म्हणजे निकाल मात्र लागलेला नाही. तो केव्हा लागेल, काय लागेल याबद्दल विचारणा केली असता कार्यालयातील जे अधिकारी आहेत तर त्यांच्याकडे फक्त एकच उत्तर असतं की आचारसंहिता सुरू असल्या कारणाने आम्ही निकाल डिक्लेअर करू शकत नाही. पण हे जे कारण आहे हे मात्र विद्यार्थ्यांना पटत नाही आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक संतप्त भूमिका तयार झालेली आहे. खूप विद्यार्थी खूप दिवसापासून ज्याची वाट बघत आहेत की जनरल मेरिट लिस्ट 2 मार्चला लागली होती बरं का. 1.5 महिन्यापूर्वी जनरल मेरिट लिस्ट म्हणजे त्यांचे गुण आणि नॉर्मलायझेशन करून वाढलेले गुण ही जनरल मेरिट लिस्ट 2 मार्चला लागून 1.5 महिना उलटून गेलेला आहे. अजूनही निवड याद्या मात्र जाहीर झालेल्या नाही. त्यासाठी खूप सारे विद्यार्थी त्रस्त झालेले आहेत आणि निकालाची आतुरतेने वाट बघत आहेत. पण हा निकाल का जाहीर झालेला नाही आणि केव्हापर्यंत होईल आणि कसा हा निकाल लागायला पाहिजे त्याबद्दल एक छोटासा व्हिडिओ तयार करत आहे की समस्या काय आहेत, नेमक्या समस्या काय आहेत विद्यार्थ्यांच्या, की विभागाने तात्पुरती निवड यादी जाहीर करावी हे विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. जरी आचारसंहिता सुरू असेल किंवा जे निवडणूक आयोगातर्फे त्यांना ज्या काही सूचना मिळाल्या असतील तर त्या सोडून त्यांनी एक निवड यादी जाहीर करायला हरकत काय? आचारसंहिता इथे भंग होणार नाही किंवा विद्यार्थ्यांना सुद्धा दिलासा मिळेल किंवा दाद मागायची कोणाकडे असा विद्यार्थ्यांचा सवाल. आता विद्यार्थ्यांमध्ये एक फ्रस्ट्रेशन म्हणजे एक तयार झालेलं आहे आणि संतप्त झालेले आहेत विद्यार्थी की इतके दिवस उलटून सुद्धा निवड याद्या का जाहीर झालेल्या नाही. राईट. महत्वाचा विषय असा आहे की जलसंपदा भरतीतील उमेदवाराचे भविष्य टांगणीला लागलेले आहे. एकतर बेरोजगारी खूप वाढलेली आहे. त्यामध्ये बेरोजगार युवक ज्यांनी परीक्षा दिल्या होत्या आणि जनरल मेरिट लिस्ट लागल्यानंतर त्यांना चांगले गुण त्या जनरल मेरिट लिस्टमध्ये दिसले होते आणि ते आतुरतेने वाट बघत होते की आता कुठेतरी निवड याद्या तयार होतील आणि तिथे कुठेतरी आपलं नाव मिळेल. याच आशेवर विद्यार्थी खूप दिवसापासून या निकालाची वाट बघत आहेत. पण का निकाल जाहीर झाला नाही, तर ही बातमी मी तुम्हाला वाचून दाखवत आहे आणि या बातमी वाचून झाल्यानंतर आपण थोडीशी चर्चा यावर करूया की जलसंपदा विभागाच्या वतीने 4,000हून अधिक पदासाठी मोठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या पदासाठी जलसंपदाच्या वतीने TCS या कंपनीमार्फत 27 डिसेंबर 2023 ते 2 जानेवारी 2024 दरम्यान लेखी परीक्षा आयोजित केली होती. या परीक्षेची सामान्य निवड यादी जनरल मेरिट लिस्ट सामान्य निवड यादी 2 मार्च 2024 रोजी जाहीर केली असून 2 मार्च 2024ला सामान्य मेरिट लिस्ट आली होती, ज्यामध्ये त्यांना मिळालेले रॉ मार्क्स आणि विथ नॉर्मलायझेशन काही विद्यार्थ्यांचे 12-15 मार्क वाढले, काही विद्यार्थ्यांचे 20-25 मार्क वाढले आणि काही विद्यार्थ्यांचे कमी पण झाले होते नॉर्मलायझेशनमुळे. तर ती जाहीर केली असून परीक्षेला 100 दिवसाचा कालावधी उलटूनही विभागातर्फे तात्पुरती निवड यादी अद्याप जाहीर केलेली नाही. नियम असा बोलतोय की कुठलीही परीक्षा झाली असेल तर त्याला कमीत कमी 100 दिवस दिले जातात. 100 दिवसाच्या आत त्यांच्या निवड याद्या जाहीर करणे हा एक नियम आहे. पण आतापर्यंत 100 दिवस उलटूनही 100 दिवसाच्या पलीकडे झाले बरं का. 2 जानेवारी 2024ला शेवटची शिफ्ट झाली होती. त्याच्यापासून 100 दिवस जर पकडले तर जवळपास 12 एप्रिलच्या आत निवड याद्या जाहीर व्हायला पाहिजे होत्या. पण आता 12 एप्रिल सोडून 24 एप्रिल आलेली आहे. म्हणजे 12 दिवस एक्स्ट्रा उलटून गेले. 112 दिवस झाले. 100 दिवसाच्या आत निवड याद्या यायला पाहिजे असा नियम आहे. पण 112 दिवस होऊनही अजूनही निवड याद्या आलेल्या नाही आहेत. त्याचं कारण काय दिलेलं आहे त्यालाही बघूया. आचारसंहितेचे कारण देत हजारो उमेदवारांना संबंधित विभागाने ताटकळत ठेवलेले आहे. तरी या हजारो उमेदवारास तात्पुरती निवड यादी लावून दिलासा द्यावा अशी विनंती वजा मागणी विद्यार्थ्यांकडून वारंवार केली जाते. विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे की तात्पुरती निवड याद्या तरी जाहीर करा जेणेकरून विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल, पण ते सुद्धा आयोग करत नाही. जलसंपदा विभाग हा वैधानिक असल्याने निवड याद्या लावण्यास कोणताही अडथळा नाही. ही बाब आदर्श आचारसंहितामधील प्रकरण 5 नुसार केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्यसेवा आणि कोणतीही वैधानिक संस्था झालेल्या परीक्षांचे निकाल लावू शकते. बरं, हा नियमही लक्षात घ्या. आचारसंहितेचा नियम काय बोलतोय आचारसंहिता, की जर वैधानिक असेल, जलसंपदा विभाग हे वैधानिक आहे.
तर वैधानिक जर असेल तर त्यांची निवड याद्या किंवा निकाल लावण्यास कुठलाही अडथळा नाही. हा नियम आहे आदर्श आचारसंहितेचा. लक्षात घ्या, आदर्श आचारसंहितेचे मधील प्रकरण 5 नुसार या नियमानुसार यांना निवड याद्या लावता येतात. आचारसंहितेचं उल्लंघन यामध्ये होत नाही. तरीही विभाग मात्र निवड याद्या लावत नाहीये. समोर वाचून घेऊया आपण. समोर बोलत आहे, जलसंपदाचे अधिकारी निवडणूक आयोग परवानगी देत नसल्याचे कारण देत भरती प्रक्रिया अडकवून ठेवत असल्याची तक्रार उमेदवाराकडून केली जात आहे किंवा होत आहे. काय बोलतायत अधिकारी, जलसंपदाचे अधिकारी ते काय बोलतायत की निवडणूक आयोग हे त्यांना परवानगी देत नाहीये निवड याद्या जाहीर करण्यासाठी, जेणेकरून आदर्श आचारसंहितेच्या नियम 5 नुसार निवड याद्या लावता येतात. पण अधिकाऱ्यांचं म्हणणं असं आहे की निवडणूक आयोग त्यांना ही परवानगी देत नाही. आता निवडणूक आयोग जर परवानगी देत नसेल तर निवडणूक संपायला तर अजून 2-2.5 महिने शिल्लक आहेत. त्यानंतर ही आचारसंहिता सुरू राहणार त्या जोपर्यंत आपल्या देशाचे प्रधानमंत्री निवडल्या जात नाही. म्हणजे असं म्हणायला काही हरकत नाही की जर यांच्या नुसारच जर निवड याद्या जाहीर होत असतील तर त्याला पुन्हा 4-5 महिने लागण्याची शक्यता आहे, वेळ आहे. आणि खरंच विद्यार्थी इतका वेळ थांबणार का? ऑलरेडी 100 दिवसाच्या वर होऊन गेलेले आहेत. पुन्हा 4-5 महिने थांबणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या डोक्याला तापच तयार होईल तो. तर अधिकारी का कशाची कारण देत आहे की निवडणूक आयोग परवानगी देत नाहीये. चला समोर बघूया. तरी याबाबत कोणाकडे दाद मागावी ही विद्यार्थ्यांची मागणी आहे की आता काय करावं, कुणाला दाद मागावी यासाठी असा प्रश्न अक्षय पवार या विद्यार्थ्यांनी विचारलेला आहे. जसं अक्षय पवार या विद्यार्थ्यांनी हा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो, असाच प्रश्न तुम्ही सर्वांना विचारा किंवा तुमच्या जिल्ह्यात, तुमच्या तालुक्यात किंवा तुम्ही जिथे राहत असाल तिथे वृत्तपत्रामध्ये तुमच्या या बातम्या प्रसारित करा. शिवाय शिवाय WRD म्हणजे जलसंपदा विभाग यांचा जो ऑफिशियल पेज आहे, ऑफिशियल पेज त्यावर हेल्पलाईन नंबर असेल किंवा ईमेल ID असेल, यावर वारंवार तुम्ही तुमच्या तक्रारी नोंदवा की ही जी निवड यादी आहे ही लवकरात लवकर लावण्यात यावी. राईट. तर असं म्हणायला काहीच हरकत नाही की भरतीतील उमेदवाराची भवितव्य टांगलेलं आहे. जर हे यांच्या नियमानुसार झालं असेल तर पुन्हा 4 महिने मात्र निवड याद्या जाहीर होणार नाही. तुम्हाला काय वाटतं या विषयावर तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता किंवा तुम्हालाही कदाचित असं वाटत असेल की लवकरात लवकर निकाल जाहीर व्हावा, त्यासाठी तुम्ही सुद्धा तुमच्या तक्रारी नोंदवा. संबंधित पत्रामध्ये किंवा जे काही ईमेल ID यांचे असतील यांच्या ऑफिशियल वेब पेजवर त्यावर तक्रारी पाठवा किंवा यांचे हेल्पलाईन नंबर्स असतील त्यावर किंवा रस्त्यावर उतरून निदर्शने करा. पण लवकरात लवकर हे निकाल लागायला पाहिजे असं मला तरी वाटतं आणि तुम्हालाही वाटतच असेल अशी मी अपेक्षा करतो. राईट. तर तुम्हाला काय वाटतं हे तुमचे कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला तुमचे मत मांडता येतील किंवा तुमचे काय तक्रारी किंवा विचार असतील किंवा काही प्रश्न असतील ते सुद्धा तुम्हाला विचारता येतील. राईट. मित्रांनो, खूप दिवसानंतर व्हिडिओ तयार केलेला आहे आणि असं वाटलं की गंभीर विषयावर काही विद्यार्थ्यांनी मला बोलले, वारंवार मला फोन येतात की सर निकाल कधी लागणार आहे. तर निकाल लावणे हे काही माझ्या हातात नाही आहे, ते आहे आयोगांच्या हातात. पण आयोगांचे कारण जे न पचण्यासारखे आहेत. तुम्हाला काय वाटतं डेफिनेटली मेन्शन करा. तर तात्पुरता हा व्हिडिओ मग इथेच थांबवतोय मी. पुन्हा आपली भेट होईल समोर कधीतरी. पुन्हा एखाद्या नवीन विषयावर नवीन अपडेटेड एखादा सब्जेक्ट असेल त्यावर आपण नक्कीच चर्चा करू. टिल देन ऑल ऑफ यू, थँक्यू सो मच. थँक्यू.